नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आज देऊळ बंद ह्या सिनेमाचा रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करते आणि त्याबद्दल सॉरी की मी लेट रिव्ह्यू आणते आहे तुमच्यासमोर, परंतु काही कारणास्तव जमले नाही. तर आता सादर करते ह्याचा देऊळ बंद 2चा रिव्ह्यू. तत्पूर्वी देऊळ बंद 1 जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला देऊळ बंद 2 पाहण्याचीही तेवढीच उत्सुकता असू शकते. आता हा जो सिनेमा आहे याची गोष्ट पलटवली आहे, त्यांनी वेगळी केलेली आहे. पूर्वीची परीक्षा होती ती शास्त्रज्ञांची होती, राघव शास्त्रीची, परंतु आता जी परीक्षा आहे ती देवाची ठेवलेली आहे. स्वामी समर्थांची परीक्षा ह्याच्यात ती शेतकरी घेते. स्नेहल तरडे हिचं जे कॅरेक्टर आहे, संगीता तिचं जे कॅरेक्टर आहे, ती देवाची परीक्षा घेते. इथे ती दाखवलेली आहे कर्मठ, अगदी भक्त नाही, जी देवाला मानतच नाही अशी. तर इथे ती देवाची परीक्षा घेते आणि देवाला सांगते की कुठल्याही प्रकारचा चमत्काराचा वापर न करता ही परीक्षा तुला द्यायची आणि ह्या परीक्षेतून तुला बाहेर पडायचं आहे का, एखाद्या सामान्य व्यक्तीसारखं तुला ह्या परीक्षेतून बाहेर पडायचं आहे. तर ही स्नेहा तरडे आपल्याला रागवलेली, चिडलेली, वैतागलेली दिसते. सारखी ती चिडचिड करते, रागराग करते आणि देवासमोर वेगवेगळ्या परीक्षा ठेवते. आणि हे सगळं ती करून तिला जे साध्य करायचं आहे ते साध्य करते का, स्वामी समर्थ ह्या परीक्षेत पास होतात का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सिनेमा पाहावा लागेल. तर ही होती थोडक्यात स्टोरी. आता येऊया पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींकडे आणि हा सिनेमा पाहावा की नाही हेही आपण जाणून घेऊया. तर ह्या सिनेमाच्या पॉझिटिव्ह गोष्टी अशा आहेत की जसं आपण स्वामी समर्थांना पाहतो, स्वामी समर्थ आपल्यासमोर बऱ्याचशा गोष्टी मांडतात या सिनेमामध्ये, हे ते बघायला जास्त आवडतं. जसं मोहन जोशी यांनी जे स्वामी समर्थांना साकारलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, तो जसा पहिल्या पार्टमध्येही चांगला अनुभव होता तसंच दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा अनुभव चांगला आहे. पहिल्या पार्टमध्ये मी म्हणेन की जी कॉमेडी होती ती थोडी जास्त होती. ह्या सिनेमामध्ये कॉमेडी ही थोडी कमी आहे. हा सिनेमा जास्त सिरियसनेसकडे वळतो. त्याच्यानंतर दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट अशी की ह्या सिनेमामध्ये तुम्हाला शेतकऱ्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे, शेतकऱ्याची व्यथा ह्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी खोलवर शेतकऱ्याला काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्यांना कुठल्या कुठल्या लेवलला जाऊन ते सगळं फेस करावं लागतं, त्यांच्या परिवाराला कुठले कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, हे सगळं या सिनेमात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं परिवार, त्यांची मुलं सगळ्यातून कशी कशी जातात आणि त्यांना काय काय भोगावं लागतं. मुलगी असेल तर काय, मुलगा असेल तर काय, बायको असेल तर काय, आणि शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्येचं प्रमाण हे का एवढं वाढलेलं आहे हे सगळं तुम्हाला हा सिनेमा पाहताना जाणवत राहतं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे हा सिनेमा मी पाहत होते तर सिनेमाला गती आहे असं जाणवेल. जर तुम्ही त्या सिनेमात ज्या सिनेमात तुम्ही जर इन्व्हॉल्व झालात तर तुम्हाला सिनेमाची गती जाणवते की अरे इंटरव्हल झालासुद्धा, लवकर झाला असं जाणवेल तुम्हाला. त्याच्यानंतर जेव्हा देवाची परीक्षाबद्दल त्यानंतर चालू होते त्यानंतर तुम्ही त्याच्यात अजूनच इन्व्हॉल्व होत जाल. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट जी सगळ्यात शेवटी आहे, तर सिनेमा संपल्यानंतर उठू नका नावं संपल्यानंतरसुद्धा याच्यामध्ये एक एंड क्रेडिट सीन आहे जो तुम्हाला मिस नाही करायचा आहे. सो तोसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि त्यानंतरच उठा. अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आत्महत्या का करू नये किंवा शेतकरी जो आत्महत्या करतो आहे ती आत्महत्या न करता त्याने काय वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपण दुसरं काय करू शकतो हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्णपणे नाही पण थोडक्यात त्यांनी प्रयत्न नक्कीच केलेला आहे.
सो ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आणि निगेटिव्ह गोष्ट असं म्हणेन की स्नेहल तरडेने जी ॲक्टिंग केलेली आहे, तिचा राग, तिचा आक्रोश, तिचं कधी कधी टोकाला जाण्याची तिची भूमिका, तसंच ती कधी कधी थोडी विचित्र वागते. त्यामागे एक कारण आहे नक्कीच, पण ते थोडंसं तुम्हाला लाऊड वाटू शकतं, ही एक निगेटिव्ह गोष्ट. आणि त्याच्यानंतर हा सिनेमामध्ये कॉमेडी सीन कमी आहेत. याच्यामध्ये सिनेमा फार लवकर सिरियस होतो असं मला वाटतं. सो आणि सिनेमाच्या लांबीबद्दल मला असं काही जाणवलं नाही की जास्त आहे किंवा काही, पण सिनेमा ग्रीप घेतो आणि तुम्हाला इन्व्हॉल्व करून ठेवतो. देवाचे चमत्कार तुम्हाला यात दिसणार नाही आहे. त्याच्यात देवाला अगदी नॉर्मल व्यक्तीसारखा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो जे पहिल्या पार्टमध्ये शास्त्रज्ञ आणि स्वामी समर्थ यांच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन होतं, जे डिस्कशन होतं, ते याच्यामध्ये थोडंसं मिसिंग असं नाही म्हणता येणार. त्यांच्यामध्ये सुद्धा संगीता आणि स्वामी समर्थांमध्ये सुद्धा काही म्हणजे सतत त्यांचं भाषण चालूच आहे, डिस्कशन चालूच आहे. परंतु जसं राघव शास्त्री आणि स्वामी समर्थांमध्ये ज्या प्रकारचं डिस्कशन झालं होतं त्या प्रकारचं डिस्कशन इथे होत नाही आहे. कारण इथे संगीताचा आक्रोश आणि राग आणि तेच जास्त तुम्हाला दिसेल. सो ह्या थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी मला जाणवलेल्या आहेत. तर आता माझं जर मी ह्या सिनेमाला रेटिंग द्यायचं म्हणेन तर मी ह्या सिनेमाला अबाव ॲव्हरेज असं रेटिंग देईन. तर मी ह्या सिनेमाला 5पैकी 3 स्टार देईन. बाकी तुम्ही ठरवा की तुम्हाला हा सिनेमा कसा आवडला, आणि सिनेमाला जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा. परंतु काही लोक असतात की जे सिनेमाचे काही महत्त्वाचे क्षण आहेत जे रेकॉर्ड करतात आणि मूर्खासारखे सगळीकडे अपलोड करतात. सो ते तुम्ही करू नये अशी माझी अपेक्षा आहे. कारण आपल्याकडे मराठी लोक उशिरा म्हणजे असं नाही की आत्ता ह्या आठवड्याला सिनेमा लागला तर आत्ताच बघतील. काही लोक उशिरा बघतात, काही सिनेमाला पकड घ्यायला वेळ लागते. आणि हा सिनेमा अशातलाच आहे की जो हळूहळू माउथ पब्लिसिटीने वाढत जाणार याची, आणि लोक नंतर बघत राहणार. सो प्लीज असे काही व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर अपलोड करू नका की लोकांचं जी उत्सुकता आहे ती निघून जाईल सिनेमा पाहण्यातून. ओके. सो हा होता माझा थोडक्यात रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, आणि तुम्ही पाहिलं असेल तर तुमचे पण रेटिंग मला नक्की कळवा, आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर तेही नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.